बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. संध्याकाळचं हे सत्र आणि या सत्रामध्ये पहिला सामना जिंकणारा पाली संघ मैदानामध्ये उतरला. त्याच्याबरोबरीने मागचे 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा JDM बेलोली संघ दाखल झाला. दोन्ही टीमला हार्दिक हार्दिक असे शुभेच्छा पण देऊया. एकाच पंचकुर्शीतील खरं तर हे 2 संघ आहेत, अगदी जवळचे संघ आहेत, त्यामुळे संघर्षही तितकाच पाहायला मिळेल. बहुतांश वेळा आपण पाहिला जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये टाईम आला बघा, पावसाला देखील सुरुवात झाली, त्यामुळे प्लीज आकाश आपण अधिकचा वेळ घेऊ नका, लगेच सामना सुरू करायचा आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं तुम्हाला संपवायचे आहेत. चला सामना सुरू करायचा आपण प्लीज. चांगली मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल, रंगतदार सामना इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल 2 संघादरम्यान. सकाळपासून सन्माननीय नितीन दादा रणदिवे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. आदरणीय नितीन दादा रणदिवे यांना इथे सन्मानित केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नितीनजी रणदिवे यांना आपण इथे सन्मानित करावं या स्पर्धेनिमित्तानं. नितीनजी रणदिवे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्गमध्ये पाली संघाचा गोलंदाज कल्पेश शेळके, जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता. पहिल्या लढतीमध्ये उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी त्याने केली होती. अष्टपैलू कामगिरी जोरावरती हा खेळाडू सामनावीर राहिला आणि त्याच्या समोर मात्र मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 25 धावांची स्फोटक इनिंग साकारली तो दर्शन पाटील हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे. चला सुरुवात होईल डावाला. यस चला आयोजक मैदानाकडे जा. प्रणय पंचांशी आपण थोडी चर्चा करा. सन्नी कत मोरबे संघ देखील पुढच्या फेरीमध्ये पोहोचला, तर यातून आणखीन एक संघ पुढे जाईल. सुपर 10 मध्ये पोहोचायचा आहे. डावाला सुरुवात झाली. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिल्या षटकासाठी कल्पेश शेळके पंचांच्या उजव्या बाजूने. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला बॉल त्या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज कल्पेश राईट आर्म राऊंड द विकेट. बघा इथे संधी निर्माण झाली होती. पहिलाच बॉल फुल लेनचा होता आणि थोडीशी किंचितची कडा लागली होती की काय असं चित्र, असा आवाज ऐकायला मिळाला, पण विकेट किपरला बॉल त्या ठिकाणी कलेक्ट करता आलेला नाही आहे. आदरणीय कमलाकरजी नावडेकर, राकेशजी फडके या 2 खरं तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहता मोरबे गावच्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं स्वागत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. कमलाकरजी नावडेकर, राकेशजी फडके आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. इथे देखील आपण पाहता आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फीड केलाय. एकच धाव या चेंडूवरती राहील. चांगली फलंदाजी केली संपूर्ण दिवसामध्ये दर्शन पाटीलने. त्याच्या बरोबरीने आकाश आता खरं तर निर्णायक मॅचमध्ये चांगली भूमिका साकारेल का हे पाहायचं आहे. एक धाव आली आहे या चेंडूवरती. मोठी स्पर्धा आणि मोठी खरं तर तुम्हाला खेळी मैदानामध्ये साकारावी लागेल. निर्णायक मॅचमध्ये सुपर 10 मध्ये पोहोचायचं असेल. यावेळेला जागा बनवली आणि कव्हर्समध्ये हा फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलमध्ये बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, रन्स मधील 4 चौकार. चार धावा या फटक्यावरती मिळाल्या. थोडा शरीरापासून दूर टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती चांगला प्रहार पाहायला मिळाला. गॅपमधून फटका कव्हर आणि बरोबर त्या ठिकाणी पॉईंटच्या मधून चेंडू फरार होताना पाहायला मिळाला. दोन्ही टीममध्ये मी मगाशी म्हटलं अगदी जवळचे संघ, त्यामुळे एकमेकांचे डावफेच माहिती असणारे एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. रोहित पाटील लॉंग ऑनमध्ये उभा आहे आणि मिड विकेटमध्ये एक फिल्डर उभा केला आहे त्या ठिकाणी आकाश पवारसाठी. त्यानंतर आपण पाहू शकाल शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. फिल्डिंगची व्यूहरचना. गॅपमध्ये फटका खोदून काढलाय. मिड विकेटमधला फिल्डर धावतोय बॉलच्या मागे, थांबवलं चेंडूला. 2 धावा इथे येतील JDM बेलोली संघासाठी. एक रन इम्पॉर्टंट आहे आणि या धावा घेत असताना हे दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी साकारायची. भागीदारी फार महत्त्वाची. मागच्या सामन्यामध्ये एक मोठी भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये पाहिली. त्यामध्ये सुरुवातीलाच अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं होतं दर्शन पाटीलकडून.
डोंगराचा पाडा टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. इथे फॉलिंग स्वीप हा खरं फेवरेट स्ट्रोक या खेळाडूचा. उंची घेतली आहे, झेल खाली शतरक्षक आले होते विरुद्ध दिशेने, झेल सुटला आणि चौकारही मिळाला. 4 धावा ऍड होतील JDM बेलोली टीमच्या खात्यामध्ये. प्रयत्न होता त्या ठिकाणी फिल्डरचा, परंतु झेल त्यांना कॅरी करता आली नाहीये, पकडता आलेली नाहीये. बघा गुडघा टेकत हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे, त्याची ओळख आहे. तो फटका त्यांना सजवायचा होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र उंची घेत बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये ट्रॅव्हल झाला. झेलचा प्रयत्न देखील झाला, परंतु जीवनदान मिळताना 4 धावा देखील आल्या अगदी अंतिम क्षणाला. इथे लॉंग ऑनला फटका, झेल खाली रोहित पाटील आले. सोपा झेल नव्हता, चांगला प्रयत्न होता रोहितचा खरं तर समोरच्या दिशेने, कारण पाहिजे तसा एलिव्हेशन त्या फटक्यामध्ये नव्हतं. पॅरल स्ट्रोक होता अगदी समोरच्या दिशेने, परंतु इथे हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ संपला. धावा धाव फलकावरती बिनबाद 12. बघा शॉर्ट टीम मीटिंग, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज पाली टीम. वरती आल्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. आता थोडी घाई करायची प्लीज. गावदेवी पाली टीम सूचना राहील आयोजकांकडून, आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. 12 धावा धावफलकावरती. मंचावरती आगमन झालं खरं तर आमचे समालोचक मित्र शुभम म्हात्रे, हरिग्राम. खूप दिवसानंतर त्यांची भेट झाली. उत्तम समालोचक आणि तेवढेच चांगले फलंदाज देखील आहेत हरिग्राम टीमचे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. चला थोडी घाई करायचं प्लीज. पाली टीमला सूचना राहील. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज झालेत त्या ठिकाणी निलेश शेळके. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. किमान 50च्या आसपास तुम्हाला पोहोचायचं, कारण समोरच्या टीमकडे देखील तेवढेच चांगले फलंदाज आहेत, त्यांची बॅटिंग स्ट्रेंथ मजबूत आहे. तर मग जास्तीत जास्त धावा कशा होतील याकडे तुम्हाला फोकस करावं लागेल. पॉवर प्ले नंतर मात्र फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आकाशसाठी यावेळेला इनसाइड आउट, फुल पेस ऑफ द बॅट. हा फटका मिड ऑफच्या दिशेने खेळले, त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन मिळालं. फक्त सिंगल रन त्या चेंडूवरती मिळत असताना आपण पाहत आहे. एक रन अतिशय मौल्यवान. 1 धाव मात्र घेताना दोन्ही फलंदाज. धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे बिनबाद 13. एक खेळाडू बाद झालेला नाही आहे आणि 13 धावा धाव फलकावरती आहे. दर्शन हा अजूनही मैदानावरती उभा आहे. जास्तीत जास्त षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले. यावेळेला परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम वेगवान चेंडू, फास्ट अँड फ्युरियस. ॲक्शन चांगली होती आणि टप्पाही तितका सुंदर पाहायला मिळाला. यॉर्क केला बॉलला आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, वेगवान गतिमान गोलंदाज, डाव्या हाताचा खेळाडू आपण या ठिकाणी पाहत आहे निलेश शेळके. रेग्युलर टीम जय बापदेव पालीमध्ये आपण पाहिला बारक्या खतर रोहित परेश सारखे खेळाडू पाहिले. मग इथे कल्पेश. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग, फटका मिस क्यूड झालाय. मागे फिल्डर आहे, झेलही सुटलाय. रोहित पाटील कडून मात्र आणखीन एक झेल सुटला. डीपमध्ये मात्र सोपा झेल त्यांना घेता आलेला नाहीये. मागचा झेल थोडा कठीण होता, इथे झेल व्हायला हवा होता, पण तो जीवनदान मिळालं आणि 1 रन देखील मिळाली. 1 धाव या ठिकाणी मिळत असताना JDM बेलोली टीमला संधी निर्माण झाली होती. एखादा ब्रेक थ्रू मिळाला असता, पण तो नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळाली दर्शन पाटीलला. JDM क्रिकेट संघ बेलवली या टीमला. नेक्स्ट बॉल आकाशसाठी कल्पेश सज्ज. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड देखील झालाय वाडी श्लॉंगाच्या डोक्यावरून. सीमारेषा पार 6 धावेसाठी आलाय हा गगनचुंबी षटकार.
च्या डोक्यावरून 6 धावा आल्या. धावसंख्येत बदल होईल. टोटल धावसंख्या इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन स्क्रीन रिप्ले टेलिकास्टमध्ये हा फटका आपण पाहताय. बॅकफुटला आले आणि त्यानंतर बरोबर क्रीजमधून बॉलला उचललं. गती होती, बॅटचा फ्लो अतिशय वेगवान होता, टायमिंग देखील प्रॉपर होतं आणि इथे षटकार. चांगली फलंदाजी आपण होताना पाहताय. धावसंख्या 19, 1.3. चेंडूंचा खेळ संपला. आता आक्रमक झालेत आकाश, त्यांना मात्र तुम्हाला रोखायचं आहे. चांगली गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. यावेळेला चॉप करायचं होतं बॉल. फुल लेंथ यॉर्कर, वाईड यॉर्कर, सटीक यॉर्कर, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र, त्याचा योग्य वापर पाहायला मिळाला. मागचा बॉल पायामध्ये टाकलेला होता यॉर्कर, त्याच्यावरती मोठा फटका आला. त्यानंतर मात्र वाईड यॉर्कर, अगदी योग्य लाईन, बचावात्मक चेंडू ज्याला म्हणता येईल. खरं तर डिलिव्हर्ड केला त्या ठिकाणी कल्पेशने. कमबॅक करत असताना 19 धाव फलकावरती. यावेळेला देखील बिगिट करायचं होतं, परंतु बॉलच्या मेरिटनुसारच तुम्हाला खेळावं लागेल. इथे इनसाइड आउट जरी खेळले असते तरी एखादा मोठा फटका कन्वर्ट करता आला असं पण डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. वीस धाव फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धाव फलकावरती आमचे बर्थडे बॉय प्रदीप आणि त्याचबरोबर टेक्निकल स्कोरर संदेश शेळके. चला पहिले फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या आणि या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. पहिली सिंगल, त्यानंतर डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर षटकार, लगातार 2 डॉट, अशा एकूण 20 धाव फलकावर दिल्या. आता अंतिम 2 षटक बाकी आहेत. डू ऑर डाय, करो या मरो, अभी नाही तो कभी नाही, असा खेळ मात्र आता दर्शन आणि त्याच्याबरोबरने आकाश पवारला करावं लागेल, कारण त्यांच्या खेम्यामध्ये अजून 9 खेळाडू आहेत. त्यामुळे आता त्यांना जास्तीत जास्त रिस्क घ्यावी लागेल मोठे फटके खेळण्यासाठी. जितकी रिस्क मोठी तितकी मोठी धावसंख्या, जितना बडा रिस्क उतना लंबा 6. या दरम्यान आदरणीय पाहुण्यांचं आगमन. स्वप्नीलदादा उलवेकर, त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वप्नीलजी उलवेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला आहे प्रणय शेळके. चला स्पीडअप करा प्लीज. बघा सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. अवकाळी पाऊस त्याला सुरुवात झाली आहे. 2-3 दिवस थंडी गायब झाली आहे. त्या खरं तर प्रचंड थंडी होती मागच्या काही दिवसा अगोदर, पण काल परवा आपण पाहिला थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे प्लीज तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज त्या ठिकाणी आलेले आहेत प्रणय शेळके. तिसरं निर्णायक षटक आणि समोर आघाडीचा फलंदाज दर्शन पाटील हा खेळाडू, त्याच्याबरोबर आकाश पवार. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन थोडंसं विखुरलंय. 30 सर्कलच्या बाहेर फिल्डर उभे केलेत धावा वाचवण्यासाठी. ब्ल्यू आर्मी आपण पाहता इंडियन जर्सी परिधान केलेला हा पाली संघ. त्यांच्यासमोर देखील JDM बेलवली, जयदुर्गा माता क्रिकेट संघ बेलवली. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग फटका, झेल होईल का तर नाहीये. बॉल सेफ लँडिंग झाला अगदी डीपमध्ये असलेले फिल्डर. त्यानंतर मात्र 2 धावा आल्या. यस, रेफर केला तिसऱ्या पंचांकडे. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. या आपण द्वारकानाथ चोरगे सर आपण या इथे खरं तर कमेंट्री बॉक्समध्ये आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. चांगलं योगदान, क्लॅरिटी भरपूर चांगली आहे. बॉलची खरं तर डिरेक्शन, बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन झालं, त्या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. वेस्ट हाईटच्या वर आहे की नाही आहे. दोन धाबा ऑलरेडी आल्यात, परंतु चेंडू बीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. बघा अगदी योग्य अँगलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अगदी योग्य निर्णय आहे, कारण बॉल त्या ठिकाणी कनेक्ट झाला आहे. बॉलचं डिरेक्शन अगदी थोडंसं लँड होताना खालच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला कमरेच्या खाली. त्यामुळे 2च धावा या चेंडूवरती असतील आणि या द्वारकानाथ चोरगे यांच्या माध्यमातून योग्य निर्णय इथे पाहायला मिळाला. 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही प्रयत्न करतात दर्शन आणि त्याच्याबरोबरीने आकाश, परंतु शतरक्षकांना थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहता कामा नाही आहे. तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. फुलटॉस बॉल टर्न केला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगकडे. फक्त सिंगल आली आहे, सिंगल डबलने मात्र संघ पुढे चालला आहे. प्रतीक्षा करतायत खरं तर बेलवलीचे समर्थक. मोठे फटके कधी येतील, ब्लास्ट कधी होतील, कारण हा शेवटचा सामना आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे, सुपर 10मध्ये पोहोचायचं आहे.
मोरबे संघाने प्रवेश मिळवला सुपर 10 मध्ये 2 सामने जिंकत त्यांना बाय मिळाली. तिसऱ्या फेरीमध्ये जाताना आपण पाहताय त्यांचा देखील प्रवेश झाला. धडकले त्या ठिकाणी टॉप 10 मध्ये. आज एक संघ अजून टॉप 10 मध्ये पोहोचेल. यावेळेला यॉर्क टाकला बॉल, बॅटची बॉटम एज घेऊन बॉल मागे चालला. त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फीड केला आहे. दरम्यान अजून 2 धावा ॲड त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. 2 धावा आल्या या चेंडूवरती. पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी गोलंदाज आहेत प्रणय शेलके. गुड कमबॅक. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 12, सेकंड ओव्हरमध्ये 8 आणि त्यानंतर मात्र हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं राहील पाली टीमसाठी, बेलोली संघासाठी. यावेळेला देखील आपण पाहिला यॉर्क लेन ब्लॉक हॉलमध्ये टाकलेले चेंडू, त्याच्यावरती प्रत्युत्तरच नाही आहे. खरं तर आकाशकडे प्रत्युत्तर नाही आहे. दर्शनकडे वाजवी गोलंदाजी, ड्रीम स्पेल टाकतो त्या ठिकाणी गोलंदाज. आपण पाहता मैदानामध्ये प्रणय शेलके, स्वप्नावत गोलंदाजी ज्याला म्हणता येईल. आकाश चेंडूकडे पाहतोय. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. त्याला खरं तर अगदी हाफ व्हॉलीबॉलची गरज होती मोठा फटका खेळण्यासाठी. इथे देखील वेगवान तेज तरार, क्या बात आहे. बॅट अँड पॅटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर आता दर्शनमध्ये क्रिएट केलं आहे. बॅटिंग स्टान्स खरं तर गोलंदाजाने रीड केला की त्याच्या अनुषंगाने त्याच्या विरोधामध्ये तशी कामगिरी आपण खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहिली आणि तीच कामगिरी पाली संघाने केली दर्शनच्या अगेन्स्ट. इथे देखील आपण पाहत आहे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. अजून एक डॉट. तिसरं षटक देखील राहिलं निर्णायक, ज्यामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. प्रणय शेलकेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर JDM बेलोली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे बिनबाद फक्त 26. दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत, आकाश आणि दर्शन. राहुल भोईर मैदानाकडे आलाय अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये. शेवटचं निर्णायक षटक आणि या षटकामध्ये धावा येणाऱ्या धावा देखील तितक्याच निर्णायक राहतील. खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी जास्तीत धावा तुम्हाला बनवायच्यात, मोठं टार्गेट तुम्हाला बनवायचं. राहुल मैदानामध्ये आलाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून बॉलला उडवलंय, पाठवलंय त्या ठिकाणी सीमारेषा पार. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती आला षटकार. 6 धावा. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. परंतु इथे स्वागत केलंय खरं तर आपण पाहत आहे आकाश पवारने. गोलंदाज राहुल भोईरचा षटकाराने 6 धावा आल्या. मच निडेड सिक्सर, अत्यावश्यक षटकार होता. मोमेंटम प्राप्त केली आता बेलोली संघाने. 32 वरती पोहोचला. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि मैदानामध्ये सेट फलंदाज आकाश, अनुभवी खेळाडू या टीमचा. वैयक्तिक 13 चेंडू 27 धावसंख्येवरती खेळतो, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार 2 चौकार. त्याच्या इनिंगमध्ये पाहिले फिरून मारला बॉलला मागे, फाईन लेगमध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉलर त्या ठिकाणी झाला खरं तर निराश, कारण बॉल चालला त्या ठिकाणी सीमारेषा पार. 4 धावा चौक. होता खरं तर शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये असल्यामुळे मात्र इथे 4 धावा आल्या, जिथे शतरक्षक नव्हते. धावसंख्येत बदल. 36 धावा स्कोर कार्डमध्ये. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि आकाश मात्र प्रचंड आक्रमक झालाय. दबाव क्रिएट करत असताना पाली संघावरती धावांचा प्रेशर टाकत असताना यावेळेस आकाशला आपण पाहता मैदानामध्ये कमबॅक केलं त्याने.
यावेळेला ऑन साइडला वाईडिश लॉंग आणला, बीट केलं फिल्डरला, बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आता हाकार माजवला आकाशने, लगातारचा दुसरा चौकार. डेथ ओव्हरमध्ये खरं तर ज्या धावांची अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण करताना खरं तर आकाश पवारला पण मैदानामध्ये पाहत आहे. लगातार 2 चौकार, पहिला षटकार, 40 धावा. धाव फलकावरती यावेळेला मिड विकेटमध्ये पूल करायचा, फटका फसला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करताना स्ट्राईक रोटेट करायचे. बघा निर्णय पंचांचा काय राहिले. तिसऱ्या पंचांकडे गेलेत आमचे स्क्वेअरलेग पंच. त्या ठिकाणी थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे गेलेत. एक रन कंप्लीट आहे, दुसरी रन कंप्लीट आहे की नाही पाहिलं जाईल. थ्रो अतिशय क्विक झाला आहे. ऑन स्क्रीन आपण रिप्ले टेलिकास्टमध्ये बघूया नेमकं काय घडलं आहे. शेवटच्या मोमेंटला पॉपिंग क्रीज त्या ठिकाणी दर्शनने सोडली होती, परंतु स्ट्राईक रोटेट करायची होती आकाशला. एकाच ॲक्शनमध्ये सर्व काही गोष्टी घडतात. कीपरचं देखील कौतुक करावं लागेल. यानंतर आकाश आला आहे स्टॅकिंग एंडकडे स्ट्राईकसाठी आणि या तदनंतर मात्र निर्णय आता पेंडिंग आहे. आकाश थोडासा रिस्क घेतोय, क्रॉसिंग चेक केली जाईल. बघा हा विकेट किपरचं कौतुक करावं लागेल, त्याने शेवटच्या क्षणापर्यंत. यस महेंद्र शेलके आणि निर्णय आलाय खेळाडू बाद आकाशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चांगली इनिंग त्याने साकारली आहे. वैयक्तिक 15 चेंडूमध्ये त्याने योगदान दिलं. 36 धावांचा एकदा जोरदार डाव होता आकाशसाठी. चला नवीन फलंदाज मैदानाकडे चला. सूरज सावंत चाललाय. अंतिम 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाशने प्रयत्न चांगले केले आणि 36 धावांची इनिंग साकारली, पण दर्शनला फारसं इम्पॅक्ट या इनिंगमध्ये टाकता आलेलं नाही आहे. त्याने 6 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे. जर्सी क्रमांक 1 नॉट 1 अजय सावंत आलाय. शेवटचे बॉल बाकी असतील 2, अंतिम 2 चेंडू निर्णायक पेंडिंग आहेत आणि अजय मैदानाकडे आलाय. धावसंख्या धावफलकावरती 41, 1 रन कंप्लीट, त्यानंतर विकेट होता त्यामुळे 41 धावा धावफलकावरती. पहिला खेळाडू बाद झाला शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु धावा ज्या अपेक्षित होत्या जास्तीत जास्त त्या मात्र पूर्ण करता आली नाहीत आतापर्यंत. परंतु चांगली टोटल 40+ टोटल देखील महत्त्वाची राहिली या संध्याकाळच्या सत्रामध्ये. 41 रन शेवटचे 2 बॉल. यावेळेला अजय सावंतने शॉटम पूल केला बॉलला. ब्युटिफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल 6 रन 6 धावा. सावंत या फलंदाजाने षटकार लगावलाय आणि धावसंख्या मात्र आता थोडीशी वृद्धिंगत झाली आहे. 47 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल टार्गेट सेट करायला शेवटचा चेंडू. यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनला बॉल फील्ड होताना आपण पाहताय. सिंगल कंप्लीट केली आणि फक्त 1च रन रनआउटचा विकेटही मिळाला. त्या ठिकाणी सूरज सावंतचा पहिल्या सत्राचा खेळही संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लागल्या त्या म्हणजे 12च्या सरासरीने. 2 गडी बाद 48 म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये येणाऱ्या 4 षटकांमध्ये करायच्यात पुढच्या सत्रामध्ये पाली टीमला तब्बल 49 आणि त्याच 49 धावा रोकायच्यात त्या म्हणजे JDM क्रिकेट टीम बेलवलीला. हे ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. खरं तर मी इथे थांबतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मी नक्कीच नागरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित मान्य श्री संदीपदादा वसंत शेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबेचे प्रोप्रायटर आणि माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आयोजित सरपंच ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण आयोजकांचं मी आणि त्याचबरोबर मोरबे ग्रामस्थांचं आणि खास करून आमचे मित्र प्रवीण भोपी आणि आमचे समालोचक या ठिकाणी ओमकार असतील, प्रवीण गायकर, शुभम असतील, आमचे लवेश दिगे सर असतील, या सर्वांचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीन. स्कोरर आमचे प्रदीप, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांनाही शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि मी इथून रजा घेतोय. पुढचा आवाज असेल आमचे समालोचक मित्र शुभम म्हात्रे. धन्यवाद. हॅलो. तर येस, थँक्यू दादा. रोशन पाटील तारा यांचा आवाज तुम्ही आज सकाळच्या सत्रापासून ऐकलात. नक्कीच त्यांचं स्वागत इथे केले जाईल. मी
मोरबे संघाचा एक वेगवान तेज तरार गोलंदाज आणि एक अष्टपैलू क्रिकेटर कैलास दादाला विनंती करेन, आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण आवाज ऐकला ते आमचे जवळचे मित्र रोशनदादा पाटील तारा यांचं शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये प्रथम करते ही स्पर्धा. काल देखील आपण चांगला क्रिकेटचा थरार अनुभवला या मैदानावरती. सन्मान तुम्ही पाहतायत आमचे जवळचे मित्र रोशन दादा यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. दादा आपण आलात, आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपलं मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच तुम्ही पाहताय सध्याच्या कडेला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेरुळी संघानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली. एकूण धाबा 48 जमवल्यात आणि या मॅच मध्ये 49 धाबेचं टार्गेट आहे. पाली संघ आपली सलामीवीर लवकर पाठवून द्या मैदानावरती. जास्त उशीर आता इथून पुढे अजिबात करू नका, कारण तुम्ही पाहतायत या ठिकाणी लवकर अंधार होतो. त्यामुळं मी विनंती करेन नक्कीच सलामीची जोडी आपण दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. दोन मॅच ऑफिशियल्स त्यांना देखील शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. डांगरलेश्वर क्रिकेट संघ मोरबे सरपंच चषक 2024 मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक तुम्ही पाहतायत. आयोजकांचा आपण धन्यवाद देऊया, ज्यात राहुल नावडेकर असतील, सर्वचे आमचे आयोजक पिट्टू असेल, सनी, खूप मेहनत सर्वांनी घेतली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार असेल, संकेत असेल, अतुल असतील, भरपूर मेहनत. सनी पालकर असतील, ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या पाठीमागे रोहित नावडेकर यांचा सिंहाचा वाटा या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, कारण गेले 2 महिने ते धडपड करतायत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आणि नक्कीच या ठिकाणी खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून अनेक यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्ष हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ही स्पर्धा कव्हर करतायत आपल्या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि आमचे जवळचे मित्र संदेश शेलके. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर केली जाते. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. तुम्हाला पाहायला मिळते सलामीची विस्फोटक आणि घातक जोडी पाली संघाकडनं 49 धाबेचं टार्गेट आहे. फलंदाज महेंद्र शेलके आणि राहुल भोईर ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वेदांत पवार पहिला चेंडू भन्नाट वेग होता, मात्र दिशा खराब आहे. येस पंच आम्हाला सांगतील की पहिला चेंडू खराब आहे गोलंदाज वेदांत पवारचा आणि ते दंडित देखील केलं गोलंदाजाला पंचांच्या माध्यमातून. दॅट विल बी वाईट. अवांतर चेंडू, पहिली अवांतर धाव. स्कोरबोर्ड वरती अकाउंट ओपन होतं या ठिकाणी. खराब चेंडू होता गोलंदाजाचा आणि त्यामुळे पंचांनी दंडित घोषित केलं. 1 धाव गुन्हे तालिकेवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट वेदांत. महेंद्रसाठी हा चेंडू तुम्ही पाहता स्क्वेअर लेगला. व्हॉट अ शॉट, सरळ फेकून दिलाय चेंडू. आपटी बार वरती केलेला पहार आणि महेंद्रच्या बॅट मधून हा मॅच मधला पहिला षटकार. और द विकेट. हा चेंडू सुरेख आहे. ऑफ स्ट्रिक वरती वेगाने बॉल टाकला होता. धाव घेण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये थोडीशी कॉलिंग खराब होती, मात्र अंतिमच्या क्षणाला थांबवलं त्या ठिकाणी फलंदाज राहुलनं महेंद्र शेलकेला. आणि इथून मात्र संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 7 वरती. 49 धावेचं टार्गेट आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आकाश पवारला पाहिला, खूप चांगली बॅटिंग तिने केली. या मॅच मध्ये थोडासा इम्पॅक्ट टाकला, संघाचा डाव पूर्णपणे त्याने सांभाळला होता. आणि तिथून मात्र एका चेंडूला 2 फलंदाज तुम्ही पाहतायत, मात्र फेकी खराब आहे आणि त्याचा फायदा मिळत असताना या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या पाली संघाला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आता या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. उद्याचा शेड्यूल
9 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. वागेश्वर 11 हरिग्राम आणि त्यांना फाईट करेल जय जल्लोषर डान्सर बी. हा पहिला मॅच असेल. दुसरा सामना संग्राम 11 नितलस आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन. हा मॅच तुम्हाला दुसरा पाहायला मिळेल. तिसरी सामना असेल. तिसरा मॅच बामाली आणि नारायण असा सामना असेल. त्यानंतरचा जय हनुमान केवाळे आणि त्यांना फाईट करेल जय दुर्गा माता रोहिंजन हा संघ असेल. आणि अंतिमचा सामना असेल टाकीगाव आणि शिलगाव. या उद्याच्या दमदार लढती तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज वेदांत अपील झाली त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतो. यस पहिला धक्का लागत असताना फलंदाज राहुल भोपळा न फोडता तंबू मध्ये परततोय आणि पहिला धक्का लागतोय पाली संघाला. खेळाडू बाद. पर्यंत पोहोचते. वागेश्वर 11 हरिग्राम संघ आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती. पहिला मॅच 9:30 वाजता सुरू करायची आहे. त्यामुळे मी विनंती करेन जर तुम्ही लाईव्ह मॅच पाहत असाल तर तब्बल 9 वाजता इथे तुमची रिपोर्टिंग फार गरजेची असेल. उद्याच्या दिवसामध्ये वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध टीम तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याच्या जय जल्लोषर धानसर बी हा संघ. दोन्ही टीमला मी मनापासून विनंती करेन की आपण लवकरात लवकर उद्या या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. लॉंगॉनकडे बॉल चालला. अल्कॅन्डर ड्राईव्ह करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. सिंगल पेक्षा आणखीन काहीच नाहीये आणि या सिंगलला संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल 8 वरती. गोलंदाज तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला माफी असे 9 धावा गुन्हे तालिकेवरती. वेदांत पवार हा गोलंदाज एक षटकारानंतर चांगलं कमबॅक त्याने केलंय या मॅच मध्ये. एक विकेट टिकल त्यांनी घेतली आहे आणि आता महेंद्र स्ट्रायकर इनला फुलटॉस आहे. आणि आता इथे संधी नाहीये कारण फिल्डर त्या ठिकाणी दूर होते आणि इथून मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट होताना आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पहिलं षटक देखील संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा. जिथे 49 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये टार्गेटचा पाठलाग करत असताना पाली संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल DRS चा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमना हाईट किती होती त्याचा मात्र योग्य तो हाईट होती की नव्हती याची चाचपणी इथे मात्र एकविरे लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर बॉल आहे. चांगला चेंडू होता. अगदी कमरेच्या खाली हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे इथून फक्त 2च धावा मिळतील आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतायत 11 धावा गुन्हे तालिकेवरती पाहायला मिळत आहेत. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. डांगरनशर क्रिकेट संघ मोरबे आयोजित सरपंच चषक 2024 चे हे सुंदर पर्व. पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. वेदांत पवारनं गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये 11 धावा ज्यात एक सुंदर षटकार तुम्ही पाहिला. फलंदाज महेंद्रच्या बॅटमधनं त्याला आता साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेलके. स्ट्रायकर इनला गोलंदाज तयार. पहिला बॉल स्विच हिट केलाय आणि फटका तुम्ही पाहताय. दमदार फिल्डर आहेत आणि एका हाताने वॉट कॅच. फलंदाज मात्र पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. समाधान गायकर एका हाताने मात्र खूप चांगला इथनं तुम्ही पाहताय संघाची धावसंख्या 11 वरती. 11 धावा गुन्हे तालिकेवरती आतापर्यंत आहेत या मॅच मध्ये. सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात ऐकतायत तो म्हणजे एका बाजूला पाली संघ आणि त्यांना फाईट देतोय मैदानाच्या आतमध्ये बेलवली संघ. या 2 ताकदवर संघामध्ये लढत सध्या सुरू आहे या मॅचच्या दरम्यान. 11 धावा गुन्हे तालिकेवरती लागलेत.
फटका भरपूर चांगला होता. खऱ्या अर्थानं कल्पेशचा स्विच हिटचा प्रयत्न त्यानं केला, मात्र त्या ठिकाणी झेल अप्रतिम टिपला. दुसरा धक्का लागत असताना कमबॅक आता मात्र या मॅच मध्ये होताना पाहायला मिळतोय, कारण प्रमुख फलंदाज इथे बाद झालेत पाली संघाचे. अजून एक चेंडू हवेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. एकच धाव त्या ठिकाणी सिंगल संघाची धावसंख्या पुढे आता जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल एकूण धावा लागल्यात 12 वरती, 2 गडी बाद 12 धावा. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहतायत गोलंदाज मंगेशला. मंगेश देखील एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्या वेगावरती स्वार होऊन आता मात्र तो गोलंदाजी करताना दिसतो या मॅच मध्ये. फलंदाज महेंद्र शेलके स्ट्रायकरला. चांगला बॉल यांनी आता आवाज आला इथपर्यंत आणि परतावं लागेल. वड कॅच अप्रतिम झेल त्या ठिकाणी आकाश पवारने टिपलाय आणि लागतोय धक्का तिसरा या मॅच मध्ये पाली संघाला. फलंदाज बाद. अप्रतिम झेल त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. आकाश पवारनं त्या ठिकाणी टिपला आणि एक महत्वपूर्ण फलंदाज आता इथे मात्र तुम्ही पाहू शकाल. बॅटची आतली कडा घेतली, त्यानंतर शरीराला बॉल लागून मात्र अप्रतिम एका हातानं झेल त्या ठिकाणी टिपला आणि फलंदाज इथून मात्र बाद झालेत. तिसरा धक्का लागत असताना या मॅच मध्ये महत्वाची विकेट मिळाली आहे गोलंदाजाला आणि आणखीन एक बॉल हवेमध्ये तुम्ही पाहतायत. स्टेट हिट करण्याचा प्रयत्न, दुसरी धाबेचा प्रयत्न झालाय आणि इथना फक्त एकच मिळेल आणि या सिंगल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 13 वरती 3 अशी अवस्था या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली, त्यानंतर कमबॅक केलाय. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. गोलंदाज तुम्ही पाहतायत मंगेश पाटीलचा दमदार गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक वेग आणि या दोन्ही गोष्टींचं मिलन करून तो गोलंदाजी या मॅच मध्ये करताना दिसतात. त्यामुळे चांगली गोलंदाजी त्याची होताना पाहायला मिळतीये. एक महत्वाची विकेट त्याने देखील घेतली या मॅच मध्ये. महेंद्र शेलकेला त्यानं बाद केला आणि त्यामुळे थोडासा अडचणीमध्ये सापडलाय पाली संघ. फटका तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हरला कॅचची संधी, फिल्डर बॉल खाली टिपला. येस आय विल टेक, मी घेऊ शकतो. स्वतःवरती भरपूर चांगला विश्वास होता आणि आणखीन एक धक्का लागत असताना या मॅच मध्ये आलाय पुन्हा एकदा ट्विस्ट. फलंदाज बाद. आणि खूप चांगली गोलंदाजी मंगेश पाटील कडनं या मॅच मध्ये त्याने करून दिली आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली महेंद्र शेलकेनं आणि जसा मंगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आला त्यांनी मात्र फलंदाजांना बाद करण्यासाठी तुम्ही पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि इथून मात्र अटॅक सातत्याने खूप सुंदर राहिलाय. मंगेश पाटीलचा पुन्हा एकदा आता गती कमी केली होती या बॉलवरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला निकेशचा आणि चेंडू डॉट येताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटक संपलं दुसरं. 12 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा तुम्ही पाहतायत 13 धावा. येणारा चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 36 धावेची. 12 चेंडू आणि 36 समीकरण या मॅच मध्ये. नक्कीच खूप सुंदर संगीत तुम्हाला पाहायला मिळते. आयोजकांचा हा सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळाला. खूप चांगलं संगीत होता. खऱ्या अर्थानं सोनाली भुईर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. डीजे मास्टर आपला मनापासून आभार.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13 धावा 12 चेंडू 36 ही गरज. आता टार्गेट तुम्ही पाहताय थोडासा अवघड बनत चाललाय बॅटिंग करणाऱ्या पाली संघाच्या दृष्टी. पहिलाच बॉल स्वप्नील तुम्ही पाहताय भिरकावण्याचा प्रयत्न, कॉर्नरला बॉल चाललाय, दुसरी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी बनलाय आणि चित्याच्या चपलाईनं त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळाल्या आहेत. कारण आता दोन्ही फलंदाजांना समजलंय मैदानावरती 36 करायच्या होत्या 12 बॉलमध्ये, ज्या आता पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. त्यामुळे आता 34 ची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती झाला सज्ज आणि तो बॉल हवेमध्ये कॅचची संधी. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि सुंदर झेल कव्हर करत असताना आणखीन एक धक्का इथे मात्र लागत असताना खूप सुंदर कॅच त्या ठिकाणी घेतली. फिल्डर त्या ठिकाणी होते सुयश पाटीलनं आणि 5व्या क्रमांकाचा धक्का या मॅच मध्ये आता लागत असताना पाली संघाला. चांगलं संगीत सानिया डीजेचे प्रोप्रायटर नितीन पाटील यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 15 वरती 5 अशी अवस्थाने आता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या मॅच मध्ये विजयाच्या आणि हरण्याच्या पराभवाच्या अंतरमध्ये कोण उभा असेल तर फलंदाज तुम्ही पाहतायत मैदानावरती आलाय आशिष पाटील का सिक्सर किंग म्हणून त्याची सातत्यानं नाव घेतलं जातं पाली संघाच्या बाजूनं. एक मोठा फलंदाज आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, त्यामुळे दंडित केलं गोलंदाजाला. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव, 10 बॉल आणि 33 ही गरज. ओढ द विकेट, फटका हाही सुंदर आहे, कॅचची संधी आणि तिथे प्रयत्न खूप चांगला झाला. थोडासा अवघड होता हा कॅच आणि दुसरी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी बनलाय आणि 2 धावा इथेही मिळतील बॅटिंग करणाऱ्या पाली संघाला. सिंगल डबल ना आता संदेश दादा जास्त फारसा फरक पडणार नाहीये, कारण टार्गेट जे 9 चेंडू 31 ची गरज आहे. 5 षटकार इथे आता कंपल्सरी ठोकावे लागतील बॅटिंग करणाऱ्या पाली संघाला, तर जाऊन ही मॅच जिंकू शकतीये. आणि गोलंदाजी खूप सुंदर होती आशिष पाटीलच्या विरुद्धामध्ये. खूप चांगला चेंडू, स्लो लेग कटर पद्धतीचा हा बॉल आणि त्या बॉलवरती फक्त एक सिंगल मिळतीये. मी मगाशी देखील सांगितलं आता सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या बेलवली संघावरती, कारण आता 8 बॉल आणि 30 धाबेची गरज. मोठे फटकेबाजी होताना दिसत नाहीये या मॅच मध्ये. पॉइंटला चेंडू लागलाय, कॅचची संधी, चांगला झेल करू पॉइंट कडे आणि इथून मात्र आणखीन एक धक्का. क्रमांक 6 या मॅच मध्ये लागत असताना पाली संघाला फलंदाज बाद. पाठोपाठ एक मोठे धक्के आता लागत असताना या मॅच मध्ये थोडीशी अवस्था बिकट झाली. दुसऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली ना, गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. मंगेश पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली, त्या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि इथून मात्र खूप चांगली आता कमबॅक हाही गोलंदाज करताना दिसतोय. 7 चेंडू आणि 30 धाबेची गरज. 7 चेंडू 30 धाबा. एखादा मोठा फटका जर या बॉलवरती आला ना तरी देखील अंतिमच्या षटकापर्यंत चेंडू पर्यंत लढताना दिसेल पाली संघ, कारण आशिष पाटील अजूनही मैदानावरती आहे. मात्र तो राहील नॉन स्ट्राईक एंडला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. येणारा चेंडू आणि धावामधील अंतर, येणारा चेंडू 6 आणि गरज आहे ती म्हणजे 29 धाबेची. 6 बॉल 29 धाबा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय DCC अर्थातच डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे आयोजित स्पर्धा तुम्ही पाहतायत
आणि आयोजकांना 2 सामने मात्र दणदणीत विजय संपादन केले, त्यांचं देखील कौतुक आणि आभार आपण या मॅचच्या दरम्यान तुम्ही पाहतायत. चौकार येतोय आणि या 4 धाबेच्या मदतीने असे फटके जर संदीप दादा आधी आले असते ना तर मजा आली असती. सामना थोडासा एकतर्फी तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण 6 बॉलमध्ये 29ची गरज होती. पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि आता 5 बॉल जिंकण्यासाठी 25ची गरज आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. इथून जर पहिल्या 2 बॉलवरती इथून ना मोठे फटके आले ना तरी देखील मॅच बनवू शकेल. 5 बॉलमध्ये 30 ही चेस होताना मी जवळून पाहिलेत. त्यामुळं हा मैदान बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीसाठी दोन्ही बाजूनं हा मैदान खूप सुंदर आहे. स्विच हिटचा प्रयत्न अशा परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आलाय डॉट. त्यामुळे आता येणारा चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 25ची गरज. 4 चेंडू 25 धाबा. सामना थोडासा आता मात्र बेलवली संघाच्या बाजूनं अजूनही सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत केलं जात नसतं. क्रिकेटमध्ये कधी भविष्यवाणी होत नसते मित्रांनो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. बॅटची घेतली आतली कडा, विकेट इथेही मिळू शकते आणि इथे विकेट मिळतीये. फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का लागतोय पाली संघाला. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळेल. पाली संघ या मॅच मध्ये फलंदाज बाद. $49 धाबेचं टार्गेट होतं त्या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप सुंदर झाली होती संदेश दादा, मात्र त्यानंतर गोलंदाज आला दुसऱ्या क्रमांकाचा मंगेश पाटीलनं खूप चांगली गोलंदाजी केली आणि तिथूनच कमबॅक केलं या संघानं. जय दुर्गा माता बिलवली संघानं खूप चांगला खेळ आज या मैदानावरती केलाय. तुम्ही पाहतायत गावदेवी पाली या मॅच मध्ये थोडासा बॅकफुटला आलाय, कारण 2 बॉलमध्ये आता 23ची गरज आहे. एखादा चमत्कारच आता या मॅच मध्ये घेऊन येईल, तो म्हणजे पाली संघाला. फटका तुम्ही पाहतायत आशिष पाटील याच फटक्यांसाठी ओळखला जातोय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, मात्र इथे पराभवाचं अंतर जरूर कमी करतील या 6 धाबा आणि या 6 धाबेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या 32 वरती येणार. आता फक्त एकच चेंडू आहे शिल्लक आणि 3 बॉल. हा चेंडू देखील व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे 1 ने अजून धावसंख्या पुढे जाईल 33 वरती. आशिष पाटील जर लवकर मैदानावरती आला असता तर कदाचित ही मॅच पुढे घेऊन गेला असता आशिष पाटील, मात्र भरपूर ते उशिरा आले मॅच मध्ये. फटका हवेमध्ये आहे आणि वेल प्लेट. कॉंग्रॅच्युलेशन जय दुर्गा माता बेलवली संघ आणि हॅडलॅक गावदेवी पाली संघ, अभिनंदन. आणि इथून मात्र देवी आपण डीजेला संधी.